महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा. जयंत पाटील, विनोद तावडे यांच्यात बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीत पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका जाणून घेतल्याची सूत्रांकडून माहिती. एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये कुठलंही तथ्य नाही. आमदार रोहित पवार यांनी सर्व चर्चा फेटाळल्या. तर पवारांना सत्ता हवी की पुरोगामी विचार हे त्यांनी ठरवावं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. नंदुरबार मधील आदिवासी विद्यार्थ्यांची हेळसांड. 10 ते 12 वर्षांपासून कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये वसतिगृह. आदिवासी विकास विभागाच्या कारभारावर सवाल. सिया आणि चेतन लग्न केलं होतं का? पोलिसांना संशय. झी 24 तासला सूत्रांची माहिती. 4 महिन्यांपूर्वीच लग्न उरकल्याचा संशय. सिया चेतनच्या प्लॅनिंगची धक्कादायक माहिती. हत्येसाठी वेब सिरीज, पॉडकास्टची मदत. दोघांचं संभाषण चॅटिंग मधून माहिती उघड. देशभरातील खुनांच्या घटनांचाही अभ्यास केल्याचं समोर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल. नर्मदा प्रकल्पाबाबत दिल्लीत महत्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस मोदी शहांचीही भेट घेण्याची शक्यता. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत्या महागाईनुसार वाढवा. पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची शिफारस. योजनेचं मूल्यमापन करून बदल करण्याच्याही सूचना. त्र्यंबकेश्वरमधील भीलमाला जोडणारा पर्यायी रस्ता खचला. वाडा पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प. 40 ते 45 गावांचा संपर्क तुटला. नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र 24 तास या खास बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. राज्याच्या राजकारणामध्ये आणखी एक उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झालेली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून एनडीए सोबत जाण्याची चाचपणी सुरू असल्याचं बोललं जात आहे. एनडीएला थेट पाठिंबा द्यायचा की बाहेरून मदत करायची याबाबतची चाचपणी सुरू असल्याची चर्चा. आणि यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीमधील ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये काय घडामोडी सुरू आहेत सूत्रांकडून माहिती मिळते. बघूयात. एनडीए सोबत जाण्यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर जबाबदारी दिल्याची माहिती आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आणि 8 खासदारांचं संख्याबळ आहे. जे भाजपला केंद्रात खासदारांचं संख्याबळ महत्वाचं आहे. एनडीएला थेट पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी या संदर्भात चर्चा सुरू असल्याचंही सूत्रांकडून कळत आहे. तर पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत येणार असेल तर या चर्चांनंतर आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटू लागलेल्या आहेत. शरद पवार एनडीए सोबत येतील तर आनंदच होईल असं विधान आमदार सना मलिक यांनी केलंय. तर एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याकडून फेटाळून लावण्यात आलेल्या आहेत. शरदचंद्र पवारजी एनडीएमध्ये सहभागी झाले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू. नक्कीच आमची जे स्ट्रेंथ आहे ते वाढणार आणि आमचे एकजुते नातं पण आहे त्यांच्यासोबत. आज पण आम्ही सभागृहात असले किंवा फील्डवर असलं तर आम्ही कधी ते स्प्लिटसारखं आम्ही काम करत नाही. एकजुटानेही काम करतो. लोकांसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी सोबत आले तर आमचं स्वागत आहे. अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाही आहे, न ती माझ्या कानावर आलेली आहे. तर मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे. त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. तर सत्ता की पुरोगामी विचार हे ठरवावं असं विधान राष्ट्रवादीच्या एनडीए सोबत जाण्याच्या चर्चानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे. तसंच या फक्त चर्चा सुरू आहेत. अधिकृत घोषणा कोणीही केली नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. तर एनडीए सोबत पवार येण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं. आणि त्यासोबतच आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं सूचक विधान करायलाही गिरीश महाजन विसरलेले नाहीये.
अजून कुठे असं कानावर आलं नाही की त्यांनी कसले विचार केलेला आहे. हे विचार मीडियामध्ये चर्चेला आहे. त्यांच्याकडून अधिकृत कुठे असा विचार आलेला आहे. त्यामुळे एखाद्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणंही चुकीचं आहे. योग्य आणि त्या संदर्भातली भूमिका येऊ द्या, मग आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका मांडू. मला काही माहित नाही त्याची काय तसं चालली काय चाललंय. त्याच्या जर बऱ्याच बातम्या तुम्ही देत आहात, वर्तमानपत्रातून मी वाचतोय, त्याच्यात दुमत आहे एकमत आहे, ठीक आहे. आता हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मला तो फायदा राहील काय आम्हाला काय सबके लिए खुला आहे. पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलंय. शरद पवारांना भविष्याचं आकलन आहे, योग्य वेळी योग्य निर्णय घेतील असं विधान अमोल मिटकरी यांनी केलंय. एनडीए मध्ये सहभागी व्हायचं की नाही याबाबतचा निर्णय पवारांचा आणि एनडीएच्या पक्ष नेतृत्वाचा असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे. असं वाटतं साहेब काँग्रेसमध्ये मर्ज करणार नाहीत किंवा काँग्रेससोबत पक्ष नेणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे पुढे काँग्रेसला भविष्य नाहीये. आता भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात सरकार असल्यामुळे सत्तेसोबत जाणं हे राजकीय शहाणपण ठरू शकतं, याचं अत्यंत मोठं आकलन आहे मोठ्या साहेबांना आहे. त्यामुळं एनडीए मध्ये सहभागी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतला उत्तम पर्याय आहे. आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये पक्ष काम करतोय. जर खासदारांचं ऑपरेशन टायगर सारखं ऑपरेशन होऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच राष्ट्रवादी हे स्वतःचा परिवार आहे, घर आहे, त्यामध्ये त्यांचं कधीही स्वागत असेल, जेणेकरून वर एनडीए पण मजबूत होणार आणि राज्यात महायुतीचं सरकार पण स्थिर स्थावर राहणार. नाही, मला या विषयावरती काय माहीत नाही, कारण आदरणीय पवारसाहेब गेली 6 दशकं देशाच्या राजकारणामध्ये त्याने आपलं एक वेगळं स्थान प्रचंड राजकीय इच्छाशक्तीच्या बळावरती मेहनतीतून विकासात्मक नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी दाखवलेलं आहे. त्यामुळे साहेबांच्या नेतृत्वाखाल्या पक्षाने काय निर्णय घ्यावा हा शेवटी साहेबांचा आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाचा अधिकार त्या ठिकाणी आहे. दरम्यान या संदर्भात विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एनडीएला पाठिंबा देण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान या बैठकीत विनोद तावडे आणि राष्ट्रवादीची भूमिका जाणून घेतल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे. यानंतर पुढल्या बातमीकडे. कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळल्यावरून शिवसेना युबीटी मध्ये मतभेद आहेत का याची चर्चा आता सुरू झाली आहे. कारण संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकरांच्या विरोधी भूमिका समोर आलेल्या आहेत. संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. सरकारनं तातडीनं केलेल्या कारवाईबाबत नार्वेकरांनी आभार मानलेत. पहिल्यांदा बघूयात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय टीका केलेली होती आणि संजय राऊतांनी त्याला काय उत्तर दिलंय. केवळ टीका करायची आहे ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. लिंक कोसळताना जगानं पाहिजे, त्यांचं काम सगळं जागतिक स्तरावर असतं. 6 देशांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला ना, असं आपले इन्फ्रामॅन म्हणत होते. 6 देश, 6 प्रमुख देश, त्यात कॅनडाचं पण नाव त्यांनी घेतलं मला वाटतं. त्यांच्या सहकार्यातून जो मिसिंग लिंक तयार झाला आणि त्या मिसिंग लिंकवरून स्वतः इन्फ्रामॅन आणि त्यांचे डेप्युटी इन्फ्रामॅन स्वतः वाहन चालवत फिरत होते. काय झालं शेवटी, कसं कोसळताना आम्ही पाहिलंय ते. दरम्यान मिलिंद नार्वेकरांनी ट्विटमधून सरकारचं कौतुक केलंय. काय म्हणतात नार्वेकर बघूया. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी दिलेल्या तुमच्या तत्पर प्रतिसादाबद्दल आणि जलद कारवाईबद्दल धन्यवाद असं ट्विट करत मिलिंद नार्वेकर यांनी सरकारचेच आभार मानलेले आहेत. राज्यातील पाऊस दुर्घटनांचा मुद्दा विधानसभेमध्ये गाजल्याचं पाहायला मिळालं. आमदार भास्कर जाधव यांनी मुद्दा मांडला. अतिवृष्टीवर विधानसभेमध्ये तातडीनं चर्चा करण्याची मागणी विधानसभेमध्ये करण्यात आली. विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना विनंती केली आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांचा स्थगन प्रस्ताव फेटाळलेला आहे. ती एकट्या मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये 12 माणसं या पुरामध्ये वाहून गेली. 12 माणसं
कोणी आपल्या इमारती पडल्यामुळं गाडलं गेलं, कोण मॅनहोलमध्ये गेलं, कोण झाडं पडल्यामुळं त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला. अशाच पद्धतीनं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मोठी हानी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण मिसिंग लिंकची अवस्था काय झाली ती बघितली. आपण काही रस्ते 2 तुकडे होऊन संपूर्ण संपर्क तुटलेला. अध्यक्ष महोदय, कोकणामध्ये विशेष करून सगळ्या भागामध्ये पाणी हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्यामुळं व्यापाऱ्यांचं वगैरे मोठं नुकसान झालंय. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की आपण या विषयामध्ये तात्काळ चर्चा सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी प्रचंड पाऊस आहे आणि मुंबई, बृहन्मुंबई एरियामध्ये आणि खास करून मुंबई पुणे रस्त्यावर, नाशिकच्या बाजूला सर्व ठिकाणी प्रचंड पावसाने थैमान घातलेलं आहे. अनेकांचे मृत्यू झाले. अनेक कोकणापर्यंत अगदी चिपळूण आणि खालीपर्यंत फार प्रचंड पाऊस झाला. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी बांधकाम खात्याने अलीकडेच केलेली बांधकामं पडली, त्यांना फुल प्रूफ असताना देखील पडली. अनेक ठिकाणी झाडं पडून अनेकांचे मृत्यू झाले. अध्यक्ष महोदय, म्हणून आम्ही स्थगन प्रस्ताव यासाठी दिलेला आहे की सभागृह स्थगित करावं आणि ही चर्चा करावी. अन्य कोणताही विषय याच्यापेक्षा महत्त्वाचा नाही. परवा जो एक माणूस त्या मॅनहोलचं कव्हर नसल्यामुळे वाहून गेला, त्याचा सुमोटो माननीय कोर्टाने आपल्याकडे प्रकरण घेतलं आणि महानगरपालिकेला ज्या काही झापायचं होतं ते झापलं आपल्या भाषेत. अध्यक्ष महाराज, ह्या सगळ्या घडामोडी चालू आहे. जवळपास 20 ते 25 लोक या 2-3 दिवसाच्या पावसामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे प्रशासनाच्या चुकीमुळे झालेलं आहे किंवा नैसर्गिक आपत्ती आहे? कारण की अनेक लोक काय म्हणतात की विरोधक राजकारण करतात. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही. अध्यक्ष महाराज, अनेक स्थगन प्रस्तावही सकाळी माझ्याकडे सादर केलेले आहेत. त्या अनुसार मी ते निकषात बसत नसल्यामुळे त्यांना अनुमती नाकारली आहे. परंतु विषयाचं गांभीर्य लक्षात घेता मी तुम्हाला थोडक्यात तुमची बाजू मांडण्याची संधी दिली. तरीही सभागृहाचं त्यातून समाधान झालं नसेल तर मी आपल्याला अर्धा तास चर्चा म्हणा किंवा अल्पकालीन चर्चा म्हणा किंवा इतर आयुधातनं आपण सादर करावं, मी निश्चितपणे परवानगी देईन. मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित झाला. आमदार राम कदम यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडलाय. कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात हलवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. तज्ज्ञांची समिती नेमून उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी म्हटलंय. कबुतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होतो आणि त्याच आजारामुळे माझ्या आईचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला उपाययोजना करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. नॅशनल पार्क आपल्याकडे जवळपास 50,000 एकरची जागा आहे. का नाही तिकडे आपण रिलोकेशन करत? का आपण तिकडे जर रिलोकेशन केलं तर मुंबईमध्ये राहणारे 1.5 कोटी लोक आहेत. त्या 1.5 कोटी लोकांमध्ये अनेकांच्या आयांना, अनेकांच्या वडिलांना हा ALD झाला. तुमच्याकडे जर उपाय नसेल, माणूस जर तडफडून मरणार असेल तर आपण असं का नाही करत? राम कदमची आई देवाघरी गेली, पुण्यात्मा होती ती. अनेकांचं भलं तिच्यामुळे माझ्या हातून घडलं, तिच्या आशीर्वादामुळे घडलं. आणि तिच्याच आशीर्वादामुळे या सभागृहानं एक तज्ज्ञांची समिती नेमावी की नेमकं या कबुतरांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सकारात्मक भूमिका घेता येईल आणि त्या भूमिकेमुळे इथून पुढचे होणारे मृत्यू कसे टाळता येतील. राम कदम साहेबांनी इकडे अत्यंत मानवी जीवनात आजार घडू नये म्हणून महत्त्वाची माहिती सभागृहासमोर मांडलेली आहे. त्या दुर्दैवाने त्यांच्या मातोश्रींना याच आजारामुळे त्यांचं निधन झालं. अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे. शासनाने दिलेल्या माहितीचा नीट विचार करून जर का समिती स्थापन करून या विषयात एक्सपर्ट्स घ्यायचे असतील तर त्यांना अपॉइंट करून योग्य उपाययोजना करण्यासंदर्भातली कारवाई करावी. आपण बघतोय मुंबईतील कबूतरखान्यांचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. आमदार राम कदम यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये मांडलेला आहे. कबूतरखाने बोरिवली नॅशनल पार्कात हलवण्याची मागणी राम कदम यांच्याकडून करण्यात आलेली आहे. तर तज्ज्ञांची समिती नेमून उपाययोजना कराव्यात असंही त्यांनी यावेळेला म्हटलंय. कबुतरांमुळे फुफ्फुसाचा आजार होतो आणि त्याच आजारांमुळे आपल्या आईचा मृत्यू झाल्याचं सुद्धा यावेळेला सभागृहामध्ये राम कदम यांनी सांगितलं. आणि यानंतर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत सरकारला
उपाययोजना करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. कबूतरखान्यांसंदर्भात मुंबई महापालिकेनं अनेक कठोर नियम केलेले होते आणि त्यानंतर आपण बघतोय की काही आंदोलनं सुद्धा मुंबईत झाल्याचं आपल्याला माहित आहे. त्यामुळे आता कबूतरखान्यांसंदर्भात काही कबूतरखाने हे स्थलांतरित करण्यात आलेले आहेत. काही कबूतरखान्यांवर महापालिकेच्या वतीनं ताडपदरी सुद्धा अंतरण्यात आलेली होती. तर ह्या ताडपदऱ्या आणि कबूतरखाने सुरू करण्यासाठी काही आंदोलन सुद्धा काही व्यक्तींकडून संघटनांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दादरमधलं सगळ्यात मोठ्या प्रमाणावर झालेलं आंदोलन आणि त्या विरोधात मनसे रस्त्यावर उतरली होती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. आणि त्यामुळे कबूतरखाने नॅशनल पार्कात न्या अशा प्रकारची मागणी आता राम कदम यांनी केलेली आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेतंय ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपल्या सोबत आहेत जैन मुनी निलेश चंद्र महाराज. निलेश चंद्रजी, स्वागत आहे तुमचं झी 24 तास मध्ये. कबूतरखान्यांच्या बाबतीमध्ये राम कदम यांनी मुद्दा मांडलेला आहे की नॅशनल पार्कमध्ये कबूतरखाने न्यावेत आणि मोठ्या प्रमाणावर महापालिकेनं कारवाई सुरू केल्यानंतर तुम्ही आंदोलन केलं होतं की कबूतरखाने मुंबईतच राहिले पाहिजेत. कबूतरखान्यांसंदर्भात कबूतरखाने वाचवण्यासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला होतात. आता राम कदमांनी मागणी केली, भाजपचे आमदार आहेत ते, काय म्हणणं आहे तुमचं? बघा, माझं असं आहे की माझं म्हणणं असं आहे की जे राम कदम जे बोललेले आहेत ते चांगले बोलले आहेत, कारण की याच्यावर काही मुद्दा कळायला पाहिजे ना. मंगल प्रभात लोढा माझ्याकडे येऊन गेले, महाराष्ट्र विधानसभेत 15 दिवसांनी आम्ही याचा काही निर्णय काढू. पण माझं असं म्हणणं आहे, याच्यावर देवेंद्र फडणवीस का बरं निर्णय काढत नाही, याच्यावर तर का बरं विचार करत नाही, याच्यावर ITI का बरं बसवत नाहीये. माझं म्हणणं असं आहे, जे राम कदम म्हणत आहे, जे एवढ्या दिवसावर विवाद चालू आहे, मराठ्याचा विवाद चालू आहे, मारवाडी गो, कबूतर गो, या कबूतर जगाचा सर्वाला अधिकार आहे. परंतु राम कदम जे बोलले आहेत ते एकदम बेस्ट बोललेले आहे. हे जे काम आहे याचा कबूतर का निर्णय तुम्ही का बरं काढत नाही, याच्यावर RTI बसायला पाहिजे. ह्या कबुतरामुळे कोणाचा प्राणी कोणी मरते का नाही मरत, ठीक आहे, त्यांची आईचं नाव घेते, ती आई, प्रत्येकाची आई एक महान असते, परंतु प्रत्येक प्राण्याचा जीवाचा अधिकार आहे. त्यांच्यासाठी काही ना काही एक निर्णय काढायला पाहिजे सरकारने. अजून काढला का बरं नाही, एवढे आंदोलन केले तरी? करून की मंत्री मंगल प्रभात लोढा स्वतः चूप बसलेला माणूस आहे. येण्याचा काही विकास नाही केला त्यांनी. पांढऱ्या पट्टीचा विवाद झाला, काय केलं यांनी? काहीच नाही केलाय. हे नेता लोक आपल्या पॉप्युलरसाठी या कबूतराचा फायदा उचलतात ना, आम्ही राजनीतिक रोट्याशी करतात, माझं असं म्हणणं. अगदी निलेश चंद्र महाराज, या सगळ्यामध्ये मला असं विचारायचं आहे, राम कदम यांनी आता सांगितलंय की सगळे मुंबईतले कबूतरखाने स्थलांतरित करावेत नॅशनल पार्कमध्ये. जैन समाजाची किंवा एक जैन समाजाचे मुनी म्हणून तुमची काय भूमिका आहे? हे सगळे मुंबईतले कबूतरखाने बंद करून तिकडे नेले तर चालतील का? मग माझं असं, त्याच्यावर निर्णय तर काढा काहीतरी, जर काहीतरी ते त्यांचं न्याय तर करा त्यांना. ते नॅशनल पार्क मध्ये जाणार नाही जाणार ते सरकारचा विषय, पण त्यांच्यासाठी काय, त्यांच्या वाचवण्यासाठी आता पाऊस पडत आहे, किती लाखानं कबूतर मरत आहे, त्यांना दाना पाणी आता सुद्धा देत नाही आहे. हो, त्याच्यावर कुणाने काढून दाखवणा करत आहेत. पण जे नॅशनल पार्क मध्ये घेऊन तर जा, त्यांच्यावर काही निर्णय तर काढा. या लोकांनी, ह्या सरकारने आजपर्यंत कोणताही निर्णय त्या कबूतराच्या बाबत काढलेला नाहीये. अगदी. मात्र निलेश चंद्रजी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, राम कदम यांनी स्वतः सांगितलं, जो कबुतरांच्या विष्ठेमुळे किंवा कबुतरांच्या पिसातले जे काही जीवाणू विषाणू असतात त्यामुळे आपल्या आईचा मृत्यू झालेला, आजार होऊन, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. आणि असं लोकात सर्वांची आई महान असते. बोला. सर्वांची आई महान असते, सर्वांची महान आहे, आई महान आहे. पण आपल्या आईचं उदाहरण देऊन विधानसभेवर हे चुकीचं आहे. आजकाल लोक आता आपल्या राजनीतीसाठी आपल्या आईला पण आणता का समोर तुम्ही? सर्वांची आई आहे, पण राम कदमनी प्रमाण द्या, प्रूफ द्या की माझी आई त्या कबुतरामुळे मेली म्हणून. असे काही आधार आहेत ज्याच्यामुळे हे होतात आहे. आणि हे तर आता आहे. आणि जे काय बोलले असेल, त्यांची आई जर कबुतरामुळे वारली असेल तर वेगळी ते त्यांची प्रतिक्रिया आहे, मी काही बोलू शकणार नाही त्यांच्यावर. पण या कबुतरांसाठी, ह्या प्राण्यांसाठी काही ना काही कानून आणि काही समिती संघटन करावं आणि हा वाद मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुरंत हा बंद करायला हवं, अशी माझी ताकदीनं प्रार्थना आणि निवेदन आहे चॅनलमधून. अगदी. निलेश चंद्र महाराजजी, धन्यवाद. तुम्ही झी 24 तासशी बोलला त्याबद्दल. आपण बघितलं, निलेश चंद्र मुनी, जैन मुनी आपल्या सोबत होते. आणि राम कदम यांनी जो सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे कबूतरखान्यांच्या स्थलांतरासंदर्भात, त्यावर निलेश चंद्र मुनी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
यानंतर बातमी नंदुरबार मधली. नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात आदिवासी विकास विभागाचा कारभार चव्हाट्यावर आलाय. आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या नावाखाली थेट पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये ठेवलं जात असल्याचं उघड झालंय. गेले कित्येक वर्षांपासून मुलं या खुराड्यामध्येच राहत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मालकीच्या पडक्या इमारतीला वसतिगृहाचं भाडं म्हणून दरमहा 2 लाखांचं भाडंही दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय. नंदुरबारच्या नवापूरमधील हे आहे आदिवासी विभागाचं वसतिगृह. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करतं. पण नवापूरच्या आदिवासी वसतिगृहाची स्थिती सरकारच्या दाव्यांना अक्षरशः चपराक लगावणारी आहे. नवापूरमध्ये तब्बल 500 विद्यार्थी क्षमतेचं आदिवासी वसतिगृह बंद पडलेल्या कुक्कुटपालन शेडमध्ये म्हणजेच कोंबड्यांच्या खुराड्यात चालवलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. विद्यार्थ्यांना स्वच्छ निवास, सुरक्षित वातावरण आणि मूलभूत सुविधा देण्याऐवजी त्यांना अस्वच्छ, धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतीत राहण्यास भाग पाडलं जात आहे. वसतिगृहातील खोल्यांमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य असून दुमजली पलंग, गाद्या आणि स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. खिडक्या, दरवाजे आणि पत्र्यांच्या झडपा मोडकळीस आल्यानं पावसाचं पाणी व कडाक्याची थंडी थेट खोल्यांमध्ये शिरते. विद्युत यंत्रणा जुनी झाली असून उखडलेल्या फरशा, उघडा सेफ्टी टँक आणि इतर भौतिक त्रुटींमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या मोडकळीस आलेल्या इमारतीसाठी आदिवासी विकास विभागाकडून दरमहा जवळपास 2 लाख रुपये भाडं दिलं जात असल्याचा आरोप केला जातोय. वसतिगृह आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म होता आणि त्या पोल्ट्री फार्म मध्ये बर्ड फ्लू आल्यानंतर त्यांनी संबंधितांनी जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत, आमचे आमदार श्री दादा नाईक यांचा तो पोल्ट्री फार्म होता आणि त्याच्यात बर्ड फ्लू मध्ये तिथं त्या पोल्ट्री बंद झाला आणि त्या ठिकाणी कोंबड्या मेल्या आणि आता त्या खुराड्यामध्ये मुलांना कोंबता येते. तर अशी ही दयनीय अवस्था ही गेल्या 10 ते 12 वर्षापासून चाललेली आहे. ही इमारत एका राजकीय नेत्यांच्या मालकीची आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी विभागानं वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा दावा आदिवासी विकास विभागाकडून केला जातोय. इमारत रिकामी करण्याची मागणी होत असल्यानं पर्यायी जागा नसल्यानं हतबल असल्याचं आदिवासी प्रकल्प कार्यालय सांगतं. पण आदिवासी विकास विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना जे पलंग, गाद्या आणि अन्य सुविधा पुरवल्या जातात त्यांचीही अवस्था या कोंबड्यांच्या खुराड्यासारखीच दयनीय आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते भरत गावितांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत न्यायालयात दाद मागत चौकशीचा इशारा दिलाय. शेतीच्या जागेवर वसतिगृहात भौतिक सुविधा नसताना अशा प्रकारचा करार झाला कसा याचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आणि आज जर माझ्या मुलांना त्रास होत आहे तर मी एरिसर त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये गेलेलो आहे आणि येत्या काही दिवसामध्ये माननीय न्यायालयामार्फत उच्च न्यायालयामार्फत त्यांची सगळी चौकशी होणार आहे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर 100% कार्यवाही होणार आहे. कारण हा दोघांचा महसूल विभागाचा पण याच्यामध्ये सहभाग येतो, आदिवासी विभागाचा पण सहभाग येतो आणि आमचे लोकप्रतिनिधी, आमचे तर आमदार आहेत, ते आमचे आमदार असून जर आमच्या तालुक्यामध्ये ते जर नॉन ऍग्रिकल्चर जागेवर नॉन ऍग्रिकल्चरचं भाडं घेत आहेत ते. दरम्यान आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी वसतिगृहातील असुविधांना दुजोरा देत दुरुस्तीसाठी अनेक वेळा पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं. पर्यायी जागेचा शोध सुरू असून कायमस्वरूपी नवीन वसतिगृह उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. संबंधित घरमालकाला आम्ही वारंवार सूचना दिलेल्या आहेत, लेखी पत्र दिलेले आहेत. वसतिगृहाची दुरुस्ती करण्याविषयी त्यांना वारंवार गृहपाल स्तरावरून आणि प्रकल्प स्तरावरून पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच आम्ही पर्यायी जागा देखील शोधत आहोत. सदर वसतिगृह 500 विद्यार्थी क्षमतेचं असल्यामुळे एवढी मोठी जागा नवापूरमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रयत्न करून देखील मिळत नसल्यामुळे आम्ही स्वतःच्या जागेसाठी देखील शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. विशेष म्हणजे या इमारतीच्या कराराचं 2 वर्षांपासून नूतनीकरणच झालेलं नाहीये. त्यामुळे 2 वर्षांपासून भाडंच दिलं नसल्याने इमारत मालक काय सुविधा देणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीला आदिवासी विकास विभागही तितकाच जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे. या वसतिगृह इमारतीचे मालक असलेल्या आमदार शिरीष नाईक आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्र्यांना जेव्हा याबाबत विचारणा केली
तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हीच ऐका. आम्ही फक्त बिल्डिंग देण्याएवढं जबाबदार असतो. इतर अदरवाईज तुमच्या गाद्या असतील, पलंग असतील, इतर काही तिथं साफसफाई असेल, हे आदिवासी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी करून घ्यायचं असतं. आणि 2024 नंतर करार संपल्यानंतर हा पुढे विद्यार्थी तिथे ठेवावे नाही ठेवावे हे आदिवासी विभागाचं काम आहे. आणि कोणी विरोधक आमचं सांगत असतील तर आम्ही त्यांना आवाहन करतो की नवापूर शहरामध्ये त्यांनी एखादी इमारत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निवास व्यवस्थेसाठी इमारत उपलब्ध करून द्यावी. उन्हाळी सुट्टीनंतर आता यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालंय. आतापर्यंत सुमारे 100 विद्यार्थ्यांनी या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. मात्र कुक्कुटपालनाच्या शेडमधील या वसतिगृहाची अवस्था पाहता विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक वर्षही अशाच असुरक्षित आणि अमानवी परिस्थितीत जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे आता तरी आदिवासी विकास विभागाला जाग येते का हे बघावं लागेल. प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH